नमस्कार, लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत आहे। बुलढाणा जिल्हा जळगाव जामोद तालुक्यातील 9 मे रोजी येथे घडलेली जी घटना आहे अतिशय हृदयद्रावक घटना घडली असून सकाळी 11 वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला। पर्चेझोपो येथून शेगावकडे जाणाऱ्या प्रकाश महादेव खेडकर आणि साधना प्रकाश खेडकर हे पती पत्नी आपल्या 2 नातवंडांसह मोटरसायकलने प्रवास करत असताना भेंडवडजवळील माऊली फाट्याजवळ मागून येणाऱ्या भरधाव टिप्परने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात दोन्ही नातवंड दुचाकीवरील पार्थ चोपडे राजापेठ अमरावती आणि युवराज मोहन भागवत बडनेरा यांचा जागीच मृत्यू झाला। आजही आजोबा हे गंभीर जखमी आहेत। याला कारणीभूत खरे कोण? खरे कारणीभूत म्हणजे जनतेने वाहनाला आग लावून त्यांचा रोष व्यक्त केला, परंतु या अवैध खनिज वाहतूक करणाऱ्यांना अभयदान मिळते तरी कुठून? तर ही घटना नसून हे स्वतःच्या बचावासाठी लोकांचा जे जीव घेतात यांना कारणीभूत फक्त वाहनधारक, वाहन मालक किंवा वाहन ड्रायव्हर नाही, तर यांना त्या क्षेत्रातील जे अधिकारी आहेत, महसूल अधिकारी, हे सुद्धा जबाबदार असतील यात काही शंका नाही। कारण यांच्याच अभयदानामुळे आणि काही चिरेमिरे वरून यांना अभयदान दिल्या जातमुळे ह्या घटना घडत आहेत। तर हा ॲक्सिडेंट न समजून सर्वप्रथम हा हत्येचा गुन्हा दाखल यांच्यावर व्हायला पाहिजे आणि खरा गुन्हा हा त्या क्षेत्रातील, ज्या क्षेत्रात ह्या घटना घडतात त्या क्षेत्रातील अवैध वाहतूक करणाऱ्यांना अभयदान देणाऱ्या अधिकाऱ्यांवर व्हायला पाहिजे। याबद्दल आपले काय मत आहे हे कमेंटमध्ये अवश्य सांगावे। बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज। जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी रफिक शेख यांची रिपोर्टिंग। जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र।